लाडक्या बहिणीसाठी घेतला मोठा निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. नमस्कार. आज दिनांक 2 फेब्रुवारी 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी महिलांना 8वा हप्ता वाटप संदर्भात अत्यंत मोठी अपडेट. सोबतच महिलांना 830 रुपये सुद्धा मिळणार आहेत. या नवीन योजनेची नवीन योजना कोणती असणार, त्यासाठी अर्ज काय कशा पद्धतीने करायचा, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही आणि नवीन योजना 830 रुपये तुम्हाला सुद्धा दरमहा नक्कीच मिळायला चालू होतील. तर आज दिनांक आहे 2 फेब्रुवारी 2025. चॅनलवर जर नवीन आलेला असाल आणि प्रथमच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. आताचे सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आता योजनेसोबत 8वा हप्ता तर महिलांना मिळणारच आहे आणि आता 2100 रुपये जे आहेत ते महिलांना मिळणार, ही गोष्ट तर आता फिक्स झालेलीच आहे. परंतु हप्ता मिळण्याची तारीख नेमकं कोणती असणार, कोणत्या महिन्यांना हप्ता मिळणार आणि हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया नेमकं कुठपर्यंत आलेली आहे, त्या सर्व गोष्टी आपण लगेचच जाणून घेऊया. तर 8वा हप्ता वाटप करण्याचे आदेश जे आहेत ते आलेले आहेत. हे आदेश कोणी दिलेले आहेत, तर हे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सोबतच अजितदादा यांनी सर्वांना आदेश दिलेले आहेत. महिला व बालविकास मंत्री यांना हप्ता वाटप जे आहे ते लवकरात लवकर सुरू करा असे त्यांनी सांगितलेले आहे. आणि सोबतच एक तारीखसुद्धा त्यांनी सांगितलेली आहे की ही तारीख जी आहे ती फिक्स असणार आहे आणि याच तारखेला महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. परंतु आता 15 फेब्रुवारी नेमकं पूर्वी वचनपूर्ती सोहळा जो आहे तो होणार आहे. आता वचनपूर्ती सोहळा नेमकं काय असतो, तर हे पहा, ज्या दिवशी वचनपूर्ती सोहळा असतो त्याच्या काही दिवसांपासून अगोदरच एक एक्झॅक्ट तारीख तुम्हाला सांगणारच आहे पुढे मी. परंतु वचनपूर्ती सोहळ्याच्या अगोदर पैसे वाटप करण्यास सुरुवात होत असते. म्हणजे 8वा हप्ता वाटपाचे नियोजन अखेर जे आहे ते बऱ्यापैकी चालू आहे. आणि आता 8वा हप्ताचे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेटसुद्धा आलेले आहे. 3680 कोटी रुपये जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहेत 8वा हप्ता वाटप संदर्भात. म्हणजे मित्रांनो, आता रक्कम जी आहे ती नक्कीच मोठी रक्कम असणार आहे. ती म्हणजे 2100 रुपये प्रत्येक महिलेला मिळणारच आहेत. आता 2100 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काही अटी ज्या आहेत त्या पूर्ण कराव्याच लागणार आहेत. त्याशिवाय पर्याय नाही तुमच्याकडे. त्या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे. आणि ही नवीन तारीख तर आपण लगेच सांगून टाकणार आहोत. तर ही नवीन तारीख कोणती असणार आहे मित्रांनो, तर ही नवीन तारीख असणार आहे मित्रांनो 10 फेब्रुवारी. हो, 10 फेब्रुवारी अत्यंत महत्त्वपूर्ण तारीख ठरणार आहे, कारण की या तारखेपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि आजपासून फक्त 3 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. ते म्हणजे कशासाठी, तर पैसे व्यवस्थितरित्या पडतात का ही त्यांना पडताळणी करायची असते. त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये पैसे सुद्धा लवकरात लवकर ते वाटप करण्यास सुरुवात करत असतात. तर 10 फेब्रुवारी तारीख लक्षात ठेवायची आहे. 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दररोज नवीन जिल्ह्यांच्या याद्यासुद्धा आपल्याकडे येणार आहेत. ते याद्या आल्याच्यानंतर सर्वात अगोदर अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. परंतु 2100 रुपये तर मिळणार तुम्हाला, परंतु यासाठी अटी तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील, जे की आपण सुरुवातीलाही तुम्हाला सांगितलेलं आहे. जर लाडकी बहीण योजनेचा हा लाभ घ्यायचा असेल तर या अटी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. त्या अटी कोणत्या आहेत, तर पहिली अट याने ठेवलेली आहे, तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतलेला असायला पाहिजे. इतर कुठल्याही योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला नसायला पाहिजे. मग ती संजय गांधी निराधार योजना असेल किंवा दुसरी योजना असेल, ज्या योजनेच्या अंतर्गत महिलांना 500 किंवा 1500 किंवा 2000 रुपयापर्यंत निधी जो आहे तो वाटप केला जातो. तर अशा योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसायला पाहिजे. आणि आता दुसरी महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे. ती अट म्हणजे जर तुमचे आधार कार्डशी बँक खाते लिंक असेल आणि तुमच्या नावावर जर 4 चाकी असेल, ही अट सुरुवातीला रद्द करण्यात आली होती. परंतु जर 4 चाकी तुमच्या नावावर असेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वपूर्ण अट आहे, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि ते जर असेल तरच तुम्हाला हप्ता जो आहे तो मिळणार आहे. आणि चौथी अट म्हणजे 8 लाखापेक्षा उत्पन्न जे आहे ते कमी असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने 2 ते 3 महत्त्वपूर्ण अटी यांनी ठेवलेल्या आहेत. आता 8वा हप्ता वाटप नियोजन म्हणजे चेक महिला व बालविकास मंत्री यांच्याकडे गेलेला आहे आणि हा चेक त्यांच्याकडे जमा झाल्याच्या नंतर आता फक्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यासाठीच वेळ लागत आहे. आता आतापर्यंत एकूण महिलांना किती हप्ते मिळालेले आहेत, तर ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एकूण आतापर्यंत 7 हप्ते महिलांना मिळालेले आहेत. म्हणजे 10,500 रुपये महिलांच्या खात्यावर आतापर्यंत जमा झालेले आहेत. आणि आता इथून पुढे होणार आहेत जमा म्हणजे 2100 रुपये आतापासून इथून पुढे मिळणार आहेत. म्हणूनच आता आपण म्हणू शकतो आता उशीर नाही, आता होणार तर फक्त पैसेच वाटप होणार असे देखील आपण म्हणू शकतो.
तर आता एकूण जिल्ह्यांची यादी आलेली आहे. सर्वात अगोदर काही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, नंतर इतर जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. परंतु सर्वात अगोदर प्राधान्य कोणत्या जिल्ह्यात देण्यात आलेले आहे ते देखील आपण लगेच जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला देखील संपूर्ण माहिती मिळेल आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे येतील तेच देखील तुम्हाला लवकरात लवकर समजून जाईल. तर मित्रांनो, पहिल्या 2 दिवसात पहिला विभाग असणार आहे तो म्हणजे पुणे विभाग. हो मित्रांनो, पुणे विभाग अत्यंत महत्त्वपूर्ण विभाग आहे, कारण की या विभागाच्या अंतर्गत भरपूर महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यापैकी 30 ते 40% महिला अजूनही वंचित राहिलेल्या आहेत. काही महिलांना तर असा विषय झाला, एकही हप्ता मिळाला नाही. परंतु तुम्हाला किती हप्ते मिळाले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे. काही महिलांना तर 7 हप्ते मिळाले असतील, तर 10,500 रुपये मिळाले असे तुम्ही कमेंट करायचे आहे. आणि जर काही महिलांना पैसे मिळाले नसतील, त्यांच्या अडचणी असतील, तर त्याच्याविषयी देखील तुम्ही कमेंट करू शकता, कारण की आपण प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो आणि सोबत तुमची कमेंट जी आहे ते वरपर्यंत पोहोचसुद्धा करत असतो. तर आता पुणे आहे, सातारा आहे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तर या जिल्ह्यामध्ये अगोदर पैसे वाटप होणार. त्याच्यानंतर मग रायगड विभाग असे येईल. रायगड विभागामध्ये रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, तर अशा पद्धतीची यादी आहे. सर्वात अगोदर पुणे, त्याच्यानंतर रायगड विभाग, त्याच्यानंतर नागपूर विभाग. हो मित्रांनो, नागपूर विभागात देखील भरपूर महिला ज्या आहे ते पैसे वाटप होण्यापासून वंचित राहिलेले आहेत, त्यामुळे नागपूर विभागात सुद्धा पैसे जे आहे ते आपण वाटप करणारच आहोत. त्याच्यानंतर अकोला आहे, छत्रपती संभाजीनगर, नंतर बीड असेल, परभणी असेल, तर असे स्टेप बाय स्टेप पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत. मग महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे ते जमा होत असतात. तर आता लाडकी बहीण योजना तर सोबतच आहे, परंतु महिलांना अत्यंत उत्सुकता लागून राहिली होती. तर ते 20 लाख घरकुल योजनेचं काय झालं, तर तुम्हाला माहिती असेलही, तुमचीच गावामध्ये ग्रामपंचायतद्वारे घरकुलं जे आहे ते ऑलरेडी आलेले आहेत आणि ते त्यामध्ये त्या यादीमध्ये तुमचे नावसुद्धा आले असेलही. त्यामुळे ते तुम्ही टेन्शन घ्यायचे नाही. 20 लाख घरकुलासाठी फक्त काही अटी आणि पात्रता तुम्ही पूर्ण करून ते फॉर्म जे आहे ते सरपंचाकडे नेऊन तुम्ही जमा करू शकता. आणि याचे ऑनलाईन फॉर्म जर आतापर्यंत तुमचे नाव घरकुल यादीत आले नसेल, तर त्याच्यासाठीचे ऑनलाईन फॉर्मसुद्धा लवकरच सुरू होणार आहेत. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला हे पात्रता आणि अटी जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण ज्या महिला पात्रता आणि अटी पूर्ण करतील अशाच महिलांना घरकुल योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे, अन्यथा घरकुल योजनेचा लाभ महिलांना मिळणार नाही. चला तर पात्रता आणि अटी काय आहेत ते जाणून घेऊया. तर पहिली पात्रता अट अशी आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायलाच पाहिजेत. त्याच्यानंतर दुसरी अट यांनी अशी ठेवलेली आहे, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल आणि इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल, तर मग मात्र तुम्हाला हे घरकुल मिळणार नाही. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे, तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. आणि महत्त्वाच्या अटी म्हणजे काय असतील, तर तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे. जर जमीन नसेल नावावर, तर मग त्यासाठी तुम्हाला संमतीपत्र तयार करायचे आहे 100 रुपयाच्या बॉन्डवर, आणि तुम्हाला या 20 लाख घरकुलासाठी अर्ज करायचा आहे, तर तुम्हाला लगेच ते घरकुल मिळून जाईल. आता शिलाई मशीन योजना पात्रता आणि अटी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की ही लवकरच योजना चालू होणार आहे. अर्जसुद्धा 5 तारखेपासून याचे चालू होणार आहेत. आणि ते अर्ज चालू झाल्याच्यानंतर ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशाच महिलांना ही शिलाई मशीन जी आहे ती वाटप केली जाणार आहे. आणि यामध्ये आता यांनी अटी अतिशय साध्या ठेवल्यात. लाडकी बहिणींचे लाभार्थी असायला पाहिजेत. आणि आता 8 बँकांना एकूण प्राधान्य देण्यात येणार आहे. या 8 बँका कोणत्या असणार, कशा पद्धतीने या बँकेमध्ये पैसे येणार, तर ते आपण जाणून घेऊया. तर यामधील सर्वात पहिली बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. इथे तिचा लोगो नाही, परंतु पोस्टाची बँक जी आहे ती असणार आहे, ज्या की बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जे आहे ते जमा होत असतात. त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर सोबतच बंधन बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, किंवा युनियन बँक असेल, ॲक्सिस बँक असेल. तर अशा पद्धतीने प्रत्येक बँकेमध्ये पैसे जे आहे ते जमा होणार आहे. फक्त तुमचे आधार कार्ड बँकेशी व्यवस्थितरित्या लिंक असायला पाहिजे, सर्व गोष्टी ज्या तुमच्या ओके आणि क्लिअर असायला पाहिजेत, तरच तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते सर्वात अगोदर जमा होणारच आहेत. आता महिलांना आपण पुन्हा एकदा 25 पैठणी साड्या वाटप करत आहोत. ते म्हणजे तुम्ही सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती असेलही, आपण मकर संक्रांतीतला एकूण 7 पैठणी साड्या ज्या ते वाटप केलेल्या आहेत. आणि त्यांचा सर्वांचा रिस्पॉन्स पाहून आपण पुन्हा एकदा 25 पैठणी साड्या ज्या ते वाटप करत आहोत. जर तुम्हाला साडी पाहिजे असेल तर तुम्ही खाली एक छान अशी कमेंट करायची आहे. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, सोबतच व्हिडिओला लाईकसुद्धा करायचे आहे, जेणेकरून आम्हाला देखील
समजून जाईल की जेवढे आपले ओरिजिनल सबस्क्रायबर आहेत त्यांना आपण ही साडी जी आहे ती भेट करणार आहोत. तीसुद्धा काही दिवसाच्या आतच लगेच ती पाठवणार आहोतच आपण आणि त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. एक व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली छान अशी एक कमेंट करा किंवा तुमच्या अडचणी असतील तर त्यासुद्धा अडचणी तुम्ही सांगू शकता. तर आता महत्त्वाची गोष्ट आहे, आता उशीर तर होणार नाही. आता डायरेक्ट पैसेच महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. परंतु काही महिला ज्या आहेत त्या वंचित राहणार का किंवा हे 830 रुपये कशाचे मिळणार हा देखील महिलांचा मोठा प्रश्न होता. तर हे पहा 830 रुपये जे आहे ते नवीन गॅसची सबसिडी असणार आहे. जे की गॅसच्या सबसिडीमध्ये तुम्हाला यामध्ये 830 रुपये जे आहेत ते जमा होणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला फक्त गॅस जो आहे तो उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर गॅस बुकिंग करून भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला गॅसची सबसिडी असेल किंवा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच मिळतील. आणि त्यासाठी कुठेही अर्ज करायची गरज नाही, डायरेक्ट गॅस एजन्सीमध्ये जा, गॅस बुकिंग करून भरा, तुम्हाला ही सबसिडी तुमच्या नावावर डायरेक्ट जमा होऊन जाणार आहे. आणि मोठा निर्णय हा लाडक्या बहिणीसाठी हाच असणार आहे की बहिणीला आता 8वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये वाटप होणार. अशा पद्धतीचा हा मोठा निर्णय जो तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांनी घेतलेला आहे. तर अशा पद्धतीची अपडेट होती मित्रांनो. अशा पद्धतीच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.